तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महाराष्ट्रभर गेल्या 8 दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रभर पावसाने उसंत घेतलेली आहे। काही भागात ऊन देखील पडत आहे। ही परिस्थिती नेमकी कशामुळे आणि किती दिवस राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे विभागाचे हवामान तज्ञ SD सानप सर आहेत। सर, जोरदार पावसानंतर आता ऊन पडायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे का आणि किती दिवस हीच परिस्थिती असणार आहे? ओके, महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतोय। कोकण, गोवा असेल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पाऊस सरासरीपेक्षा कमी होताना दिसतोय। याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या आठवड्यात जर आपण बघाल तर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि मान्सूनचे वाऱ्यांनी पण चांगला जोर धरला होता आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्याला सगळ्याच सब डिव्हिजन्समध्ये चांगला पावसाची नोंद झालेली दिसून येते। परंतु आता मान्सूनचे जे वारे आहेत त्याचा जोर कमी झालेला आहे आणि कोणतीही अशी सिस्टम्स नाही किंवा कमी दाबाचं क्षेत्र आयदर बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये आता तरी दिसून येत नाही आणि ह्यामुळे आपल्याला पाऊस हा कमी झालेला दिसून येतोय। आता पाऊस कमी झालेला आहे, ऊन पडतंय, हीच परिस्थिती किती दिवस अशीच राहील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून किंवा पाऊस सक्रिय कधी होईल? येणारे 5 ते 7 दिवस तरी अशीच परिस्थिती असणार आहे आणि 5 ते 7 दिवसांचा जो हवामानाचा अंदाज असतो तो त्याची ॲक्युरेसी चांगली असते, जास्त असते आणि त्याच्या बियॉन्ड 7 डेज किंवा 7 दिवसाच्या पुढचा जर आपण बघाल तर त्याची अचूकता कमी होत जाते आणि म्हणून येणारे 5 ते 7 दिवसांचा फोरकास्टमध्ये तरी चांगल्या मोठ्या पावसाची किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे। 4, 5, 6 या तारखांना तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, परंतु तो पाऊस काही सर्वदूर असणार नाही। तुरळक ठिकाणी तो पाऊस पडू शकतो आणि परत ही जी उघडीप आहे ही आपल्याला 10 ते 12 जूनपर्यंत अशीच दिसणार आहे आणि 10-12 जून नंतर परत मान्सून सक्रिय होऊन सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे जे अपडेट्स आहे हे आपण दर दिवशी त्याचे अपडेट देत असतो आणि ते अपडेट्स सर्वांनी बघावेत असं मी सांगेल। सर, महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय अशा बातम्या येत होत्या किंवा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालाय अशी परिस्थिती होती, मग अचानक ही उसंत कशामुळे पावसाची? हो, मान्सून सक्रिय झालेला आपण मागच्या आठवड्यात बघितलं की मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतो आणि काही रिजनमध्ये अजून तो यायचा आहे। मान्सून सक्रिय होणं सक्रिय झाल्यानंतर कंटिन्युअस पाऊस पडणं असं त्याचा अर्थ नाही आहे। जसं ज्यावेळी थंडी असते, तर थंडीमध्ये कंटिन्युअस पूर्ण 2-3 महिने कंटिन्युअस थंडीच असते असं नाही, आपल्याला मध्ये काही असे दिवस दिसतात की ज्यामध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे। तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा ज्यावेळी पावसाळा सुरू होतो किंवा मान्सून सुरू होतो तर कंटिन्युअस पूर्ण महिनाभर पाऊस पडतो असं त्याचा अर्थ नाही। काही दिवस त्याच्यामध्ये खंड असतो, काही दिवस परत पाऊस येतो, तर सक्रिय होणं आणि काही दिवस परत त्याची तीव्रता कमी होणं हे चालू असतं आणि आता सध्या त्याची तीव्रता कमी झालेली आहे आणि परत तो सक्रिय 10 ते 12 जून नंतर होण्याची शक्यता आहे। सर, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे। शेतकऱ्यांची मशागतीची काही कामं चालू आहेत किंवा आता यापुढे शेतकऱ्यांनी नक्की पेरणीचा निर्णय कसा घ्यावा किंवा आता शेतकऱ्यांनी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे? पेरणीसाठी थांबायचं की पेरणी करायची की काय नेमकं? हो, आपण मागच्या आठवड्यातील जर पाऊस बघाल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येतं आणि पावसाचं प्रमाण पण चांगलं होतं। विदर्भातील काही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पण त्यात पाऊस चांगला झालेला आहे, परंतु मराठवाड्यातील इतर काही जिल्हे आहेत आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत ज्यामध्ये पाऊस पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खूप कमी झालेला आहे। तर ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे त्यांनी नक्कीच मशागतीची कामं शेतकऱ्यांनी हाती घेतली पाहिजे आणि ते घेत असतील नक्कीच। आणि पेरणीचा जर विचाराल तर कृषी विभागाकडनं जे काही सल्ले आणि सूचना असतील त्याचं त्यांनी पालन करणं गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहतोय की येत्या 10 ते 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रभर पावसाची उसंत असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय मान्सून महाराष्ट्रभर सर्वदूर पाऊस चालू होईल असा एक अंदाज हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येतोय।
पाहावं लागेल की आता पावसाची उसंत किती दिवस आहे आणि पुन्हा एकदा सक्रिय मान्सून सर्वदूर पाऊस कधी सुरू होतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।